पावसासंदर्भातले आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे तिथून आहेत। रेवती, काय पुण्यात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? नक्कीच दीपाली, खरं तर गेल्या 10 तासांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतलेली नाहीये। तुम्ही जर माझ्या आजूबाजूला बघू शकता, मुसळधार पावसालाही सुरुवात झालेली आहे आणि मागच्या 10 ते 11 तासांपासून ही अशीच परिस्थिती आहे आणि पावसामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळते। लांबच्या लांब रांगा इथे लागलेल्या आहेत। मी आता पुण्यातील कोथरूड कर्वे रोड परिसरामध्ये आहे। तुम्ही जसं बघू शकता की वाहतूक कोंडीची लांबच लांब रांग ही लागलेली आहे। अशीच परिस्थिती सिंहगड रस्त्यावरती देखील आहे आणि पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळते। त्यासोबतच खडकवासला धरणातून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। खरं तर आधी 2000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, नंतर तो 4000 करण्यात आला आणि आता पाटबंधारे विभागाकडून पुन्हा एकदा अपडेट असा आलेला आहे की 7000हून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। त्यासोबतच पुण्यातील जे आजूबाजूचे किंवा खडकवासला धरण साखळी क्षेत्रातले धरणं आहेत ते देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत आणि त्यांच्या इकडनं देखील त्या धरणातनं देखील 2000च्याही अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे। पुणे वेधशाळेने आज पुणे शहराला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर घाट माथ्यांवरती रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर नागरिकांनी सतर्क राहावे आणि सावधानगी बाळगावी असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। दीपाली, निश्चितच रेवती, खरं तर पुण्यात सगळ्यात आधी फटका हिंजवडी भागाला बसतो। हिंजवडी भागात काय परिस्थिती आहे? तर आपण पाहतोय पुण्यात सुद्धा दीपाली, खरं तर सध्या स्थितीला अजून पाणी हो रेवती बोल। दीपाली, खरं तर आता हिंजेवाडी परिसरामध्ये अजूनही पाणीही कुठे साचलेलं नाहीये, कारण पावसाची संततधार जरी चालू असली तरी जे मागच्या वेळेस उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे अजूनही हिंजेवाडीत पाणी साचलेलं नाहीये। आत्ताची तरी ही अपडेट आहे, पण जर पाऊस असाच राहिला पुढे अजून विसर्ग पाण्याचा करण्यात आला तर काय परिस्थिती असेल यावरती खरं तर प्रश्नचिन्ह आहे, कारण आपण मागच्या वेळेस बघितलं NDTV मराठीनेच ही बातमी धरून लावलेली होती। पावसासंदर्भातले अपडेट्स पुण्यातले तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळे सविस्तर अपडेटसाठी।